आता जाऊन काय मतदारांना आम्ही भेटतोय। मगाशी मेंदुरीला होतो आणि आता म्हाळादेवीमध्ये गावठाण म्हाळादेवी गाव ठाकरवाडी आणि कारवाडीच्या सर्व ग्रामस्थांना भेटून आता आम्ही निंबळला चाललोय। सर्व मतदारांना ग्रामपंचायतच्या निवडणुकीसारखं घर टू घर गाव टू गाव अशा प्रकारची भेटी घेऊन आम्ही मतदारांना भेटतोय आणि सगळ्यांना आव्हान आणि विनंती करतोय की बाबा आपल्या तालुक्यातील गोरगरीब लोकांचे प्रश्न आम्हाला सोडवायचे, त्यासाठी आम्हाला संधी द्या, निवडून द्या। आमदारकीच्या माध्यमातून आम्हाला या मायबाप जनतेची सेवा करायची आहे। आमदारकीचं पद हे खूप मोठं आहे, लोकांचे खूप कामं करता येतात, परंतु दुर्दैवानं काही नेत्याकडून ते झालं नाही आणि म्हणून आम्हाला ते करायचंय। आणि म्हणून शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, सर्वसामान्य गोरगरिबांचे खूप सारे प्रश्न आहे आणि ते समजून घेत आम्ही आता म्हाळादेवीमध्ये आलोय। शेकडो कार्यकर्ते एकत्र जमून आमच्या या गावामध्ये त्यांनी उत्साह स्वागत केलं। सगळ्यांना आम्ही भेटतोय। अनेक प्रश्न आम्हाला या निमित्ताने या ठिकाणी समोर येत आहे आणि म्हणून कॅनॉलचा प्रश्न आहेत, बाकी शेती संदर्भातले काही शेती शिवारातले काही रस्त्यांचे प्रश्न आहेत। अनेक वर्षांपासून या शिवारामध्ये शेती बांधांवर लाईटचे पोल उभे केलेले आहेत, परंतु काही ठिकाणी ते तुटलेत, काही मोडलेत, काही तारा वाकल्यात। दुर्दैवानं काही अनपेक्षित अशा प्रकारच्या काही घटना त्या निमित्ताने घडत असतात आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांना एक आधार दिलाय की बाबा उद्या आमदारकीची संधी जर आपल्याला मिळाली तर अकोले तालुक्यातल्या ज्या काही स्ट्रीट लाईटचे पोल आहे, जे वाकलेत, तुटलेत, कुजलेत, ते सगळे क्लिअर करू। जिथं झोळ पडलाय, जिथं तारा तुटल्यात, वाकल्यात, त्या सगळ्या क्लिअर करून शेतकऱ्यांना सुरक्षित अशा प्रकारचं आयुष्य आपण हे निमित्तानं देण्याचा प्रयत्न करू। अनेक प्रश्न आहेत, एक एक वन बाय करून आपल्याला ती सगळी सोडवायची। गावातले अनेक प्रश्न आहेत, क्षेत्र खंडोबा महाराजांच्या ठिकाणी एक जागृत दैवत आहे, देवस्थान आहे आणि म्हणून या मंदिर परिसरात देखील सुद्धा आपल्याला विकास करायचा आहे। छोटी मोठी कामं उपसभापती असं नाही काही आपण या ठिकाणी केलेली आहे, अजूनही काही कामं या म्हाळादेवीमध्ये काही परिसरामध्ये आपल्याला करायची आणि म्हणून या तालुक्यातल्या मायबाप जनतेने आपल्याला ही कामं करण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध करून द्यावी। माझं गाव पिंपळगाव नाकविंद आहे, मी ह्याच परिसरामध्ये लहानसा मोठा झालेलो आहे। या प्रत्येक नागरिकाबरोबर, प्रत्येक शेतकऱ्याबरोबर माझे एक जिव्हाळ्याचे अशा प्रकारचे संबंध या निमित्तानं निर्माण झालेले आणि ही सगळी लोक आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये साथ देणार आहे आणि म्हणून त्यांनी सर्वांनी ठरवलंय की आता मोठ्या घराण्यातला नको तर सर्वसामान्य कुटुंबातला एखादा पोरगा जर आमदार होणार असेल तर आपण त्याला मदत करू आणि त्यांना विश्वास आहे की मारुती मेंगळ आमदार झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटतील आणि म्हणून आम्हाला ही सगळी करायची आहे। आपण सर्वांनी सोबत राहा असं मी आवाहन करतो। आता याच्यानंतर आम्ही निंब्रळ, विठा ही सगळी गावं घेत आम्ही पुढे जाणार आहे, सगळ्यांना भेटतोय आणि आम्ही हीच विनंती करतोय की बाबा आम्हाला मदत करा, सहकार्य करा। तुम्हाला सर्वांना एक चांगल्या प्रकारचे दिवस आम्हाला घेऊन यायचे आहेत। वाड्यावास्यांचे, गावांमधले, शेतीमाळ्यांमधले, परिसरातले सगळे वन बाय आपल्याला प्रश्न सोडवायचे आणि म्हणून आपण आमदार झाल्यानंतर तुम्ही सांगा ती कामं, तुम्ही म्हणशाल तसं की सगळी कामं आपल्याला या निमित्तानं सोडवायची आणि म्हणून आपण सर्वांनी सोबत राहा अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी करतो। सर्वांना विनंती की 20 तारखेला मतदानाचा दिवस आहे, आपण सर्वांनी सफरचंद ही आपली निशाणी आहे आणि म्हणून आपण सर्वांनी आपल्या सर्वांची मतं देऊन आम्हाला सर्वाधिक मताने निवडून द्या। या तालुक्यातल्या मायबाप जनतेची सेवा करण्याची संधी आमदारकीच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या। तुमचे सगळे प्रश्न गावातले, शिवारातले, मळ्यातले, वाड्यावस्त्यांचे, दऱ्याखोऱ्यातले मी सोडविल हा आशावाद या निमित्ताने देतो। थांबतो। धन्यवाद।